शुभ दुपार सर्वांना. तर बघा, आज मी करणार आहे भरलेल्या वांग्याची भाजी. अशी चांगली ताजे ताजे वांगे आणले होते, म्हणलं चला लवकर पडदिशी करून घ्यावं, कारण फ्रीजमध्ये शेळे ठेवले ना वांगे काहीच चांगले लागत नाहीत. मग मी शेंगदाण्याचा कूट, तिखट, मीठ, काळं तिखट, लाल तिखट आणि कांदा, टमॅटो आणि लसूण, खोबरं, अद्रक, कोथिंबीरचं वाटण घालून त्याचा असा मसाला तयार केला मस्त असा. सगळं एकजीव करून असे वांग्यामध्ये दाबून दाबून भरून घेतलं, म्हणजे कसं जेणेकरून तेलामध्ये पडू नये म्हणून. मग कुकरलाच म्हणलं घ्यावं. एका सकाळच्या टायमाला अशी गडबड होती, मग कुकरमध्येच तेल टाकले आणि थोडीशी जिरी मोहरी टाकले बघा, आणि वांगे टाकून घेतले, कारण इतर मिठापासून सगळा मसाला मी वांग्यामध्येच भरला होता असा. छान. मग तसे वांगे ना असं वापरल्यावर खूप छान लागते. ना अंगापुरतं थोडंसंच अगदी पाणी घालावं म्हणलं शिजण्यापुरतं, तसं वांगं खायला खूप छान लागतं. म्हणलं चला आज आपण आपट वांग्याचीच भाजी करावी. भरलं वांग तुम्हाला आवडतंय का? आमच्या इकडे तर सर्वांना खूपच आवडतं बघा. मग मी अशी केले रबरबीत अशी आपट वांग्याची भाजी. याला भरलं वांग पण म्हणतात. वापरून घेतलं आणि खायला घेतलं.